न्यूज वर। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण मागच्या बातम्यांमध्ये दाखवलेलं आहे कधी केकमध्ये आळे निघतात, पण असंच एक जे प्रकरण आहे गोरेगाव ईस्टच्या ब्लिंकिटमध्ये समोर आलेलं आहे। त्याच्यामध्ये पण काहीतरी असं खाद्यपदार्थामध्ये अशी वस्तू आढळलेली आहे। आपण त्यांच्याशीच बोलू। आपल्यासोबत मनसे पदाधिकारी आहेत। काय झालं पूर्ण प्रकरण आणि कशामध्ये काय निघालं ते सांगा। असं आहे की हे जे गोरेगाव ब्लिंकिट आहे ना, इथून आपल्या माझा वॉर्डमधून शाखा क्रमांक 44 मधून एकाने ऑर्डर केलेली, तर त्या ऑर्डरमध्ये मखाना ऑर्डर केलेला, तर ते मखानामध्ये आहे ना जिवंत कॉक्रोच निघाला पॅकिंगमध्ये। हे पॅकिंगमध्ये जिवंत कॉक्रोच निघाला आणि त्यांनी मला कॉल करून सांगितलं की साहेब जरा मी तर बिझी आहे, तर तुम्ही हे बघून घ्या काय आहे ते। हे मखानामध्ये कॉक्रोच निघाला, तर मी इथे धावून आलो तर तिथे स्टोरमध्ये पाहिलं त्यांच्या स्टोर ही जागा गोरेगाव इटालियन कंपाऊंड आंबेडकर चौक। इथे मी ब्लिंकिट आहे ना तिथं आलो, स्टोरमध्ये येऊन बघितलं तर एक्सपायरी दूध पण आहे त्याच्यात आतमध्ये डिस्प्लेमध्ये विकण्यासाठी। त्यांच्या लोकांना दाखवलं, त्यांचे जे मॅनेजर आहे फ्लोअर मॅनेजर, त्याला दाखवलं आपण, त्यांनी पण पाहिलं की त्याच्यात निघालेलं आहे। म्हणजे हे लोकांची जीवांची खेळत आहे। यांना लोकांची काही घेणं देणं नाही, यांना फक्त यांचे पैसे कमवायचे। ब्लिंकिटला ऑर्डर आपण काय विचार करतो की आपण मागवतो कशाला, आपला वेळ वाया नाही जाऊ म्हणून, तर हे लोक असं करत आहे। म्हणजे अंधकार कारभार चालू आहे ना, यांचं काही कोण मायबाप नाही। आणि जर आपण इथे येऊन पाहिलं तर आता सर्व आतमध्ये कॉक्रोच निघत आहे। पोलिसांना पण तुम्ही कॉल केला? पोलिसांना तक्रार केलेली आहे, पोलीस पण येत आहे, FDI ला पण आपण बोलवलेलं आहे आणि स्थानिक इकडचे पदाधिकारी आहेत त्यांना पण आपण बोलवलं आहे। आपण बघू शकता, आपण बघितलेलंच आहे ब्लिंकिट किंवा इन्स्टामार्ट ज्या प्रकारे आपण मागच्या बातम्यांमध्ये दाखवलं, मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना उचलून पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केलं होतं आणि त्यांच्यावर गुन्हा पण दाखल केलेला होता। पण सध्या तर अशी स्थिती समोर आलेली आहे की यांच्या कथितप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की कॉक्रोच असतं, ते कॉक्रोच त्या खाद्यपदार्थामध्ये निघाले। आपल्या सोबत स्थानिक पदाधिकारी आहेत ते मनसेचे। सर काय म्हणाल, आपण आपली शाखा बाजूलाच आहे आणि आपल्या शाखेच्या एकदम पाठीमागच्या बाजूला हे सगळं घडलं। मला आमचे शेजारी शाखाध्यक्ष आहेत, त्यांनी मला फोन केला की असा विषय आहे, तर मी इथे आल्यावरती ते पॅकेट बघितलं। पॅकेट तुम्ही आज बघाल तर पूर्ण पॅक आहे आणि त्या पॅकेटमध्ये कॉक्रोच सापडलेले आले आहेत। त्याचप्रमाणे आम्ही वरती गेलो, पूर्ण व्हेरिफिकेशन केलं, तिथे काही व्हिडिओ माझ्याकडे आहेत, कॉक्रोच आहेत, जिवंत कॉक्रोच जे ते खाद्यपदार्थ फिरत आहेत। आणि त्यांचं फ्रीजर आहे, फ्रीजरमध्ये आम्ही गेलं असतं एवढा खूपच वास आहे ना की आपण तिथे उभं राहू शकत नाही। यांच्याकडे कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे, साफसफाई नाही आहे आणि अक्षरशः माणसाच्या जीवाशी खेळत आहेत, असं म्हणणं काही व्यर्थ नाही आहे। तुम्हाला काय वाटतं मग जे FDA कमिशनर तुकाराम मुंढे ते सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रभर कारवाई करतात, मुंबईवर कारवाई करतात, का इथे त्यांचं लक्ष जात नाही का, असं काय म्हणायचं? कसं आहे, मुंडे साहेबांचं काम उत्कृष्ट चाललेलं आहे। जेव्हा त्यांना कंप्लेंट जाते ते कारवाई करतातच, अवश्य करतात। आता हा विषय पहिल्यांदा आलेला आहे आपल्या गोरेगावमध्ये। आता आम्ही फोन केलेला आहे, पोलीस चौकीला सुद्धा फोन केला आहे आणि फूड डिपार्टमेंटला फोन केला आहे, ते आता येतीलच। त्यानंतर जी त्यांची कारवाई असेल ती आम्हाला कारवाईच हवी आहे। मलाही आतून आता फोन आले मॅनेजर लोकांचे की नितीन भाई जरा बघून घ्या। म्हणजे हा माणसाच्या जीवाशी खेळण्याचा प्रश्न, इथे बघून घेण्याचं काही नाही आहे, इथे आम्हाला न्याय हवा आहे आता। सर आपण काय म्हणाल, आपण तर लांबून आलात, आपण कांदिवली विधानसभेचे विभाग प्रमुख आहात, काय म्हणाल आपण गोरेगावला? कारण काल पण एक प्रकार आमच्या मालाडला घडला। मालाडला ब्लिंकिटचं स्टोर आहे, ते सुद्धा असाच प्रकार घडलेला। तिथे सुद्धा आम्ही मग FDIचे अधिकारी वगैरे पोलीस अधिकारी सगळ्यांना बोलवलं होतं, त्यांनी ती कारवाई केली। त्यांच्या आता ते कारवाई प्रोसेसमध्ये त्यांनी डॉक्युमेंटेशन नेलेलं आहे, त्याच्यानंतर आज हा प्रकार घडला। मला ब्लिंकिटचे जे कोण व्यवस्थापक आहेत त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, लोक तुमच्यावर खूप विश्वास आणि सामान तुमच्यावर खरेदी करतात। आज तुम्ही बघितलं तर छोटे छोटे किराणा दुकान, जे गल्लीमधले किराणे दुकान आहेत किंवा सुपर मार्केट आहेत, ते आज बंद येण्याच्या मार्गावर आहेत। छोटे छोटे गल्लीतले दुकानात बंद होण्याच्या मार्गावर आहेत का, तर लोक जास्तीत जास्त ब्लिंकिट, झेप्टो या सगळ्या जे ऑनलाईन शॉपिंग आहे, जे फूड ग्रोसरी आहे, याच्यावर लोक मागवतात। तर लोक एवढाच त्यांच्यावर विश्वासाने हे सगळे ऑर्डर करतात, रात्रीच्या 11 वाजता असू दे, काही सगळे तुम्ही बघितलं 100% प्रोडक्ट जे आपल्याला एखादा घरात यूज होते ते सगळे प्रोडक्ट हे डिलिव्हरी करतात। मग त्यांनी हे सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे। लोकांशी तुम्ही जीवाशी खेळू शकत नाही। आज मखणासारखा प्रोडक्ट आहे, हा मला वाटतं लोक उपासाला किंवा जे व्हेजिटेरियन आहेत ते लोक यूज करतात आणि त्या प्रोडक्टमध्ये जर झुरळ मिळत असेल तर काय बोलणार। आणि हे झुरळ सर इथून नाही आलेलं आहे, हे जिथे बल्क पॅकिंग होतं त्या बल्क पॅकिंगमधून हे इथे सील पॅकून आलं आहे। म्हणजे जिथे बल्क होतं तिथे किती झुरळ असतील, तिकडे काय याची हालत असेल किंवा तिथे कुठल्या प्रकारे हे सगळं मखणासारखे प्रोडक्ट तिथे असतील, याची सुद्धा आपण तिथे चौकशी करायला पाहिजे। लोकांची जीवाची खेळ आहे। मी तुकाराम मुंढेजींना रिस्पेक्ट करतो आम्ही की त्यांनी खूप चांगलं काम सुरू केलेलं आहे। एकटे माणसं किती ठिकाणी बघणार, काल पण त्याचे FD अधिकारी आलेले, परंतु नागरिकांनी सुद्धा आता जागृत व्हायला पाहिजे।
आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आल्या हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि नागरिकांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा हे जसे डोळे बंद करून हे सगळे डिलिव्हरी आपण मागवतो, तर कुठेतरी त्यांनी ब्लिंकिट सारख्या स्टोअरमध्ये येऊन सुद्धा एकदा बघावं की इथे खरी परिस्थिती काय आहे. हे बरं की आपल्या गल्लीतली दुकानं बरे. आता सध्या तर तुम्ही स्थानिक पोलिसांना पण इथं बोलवले, आता तुमची पुढची काय प्रक्रिया राहणार आहे? आमची आता पुढची कारवाई आमची दिंडोशी पोलीस स्टेशनला आम्ही याचं निवेदन दिलेलं आहे, काल पण दिले. आणि BMCला पण कॉल केलेला आहे. FD अधिकारीचे जे लिंक असते त्यांची एक कंप्लेंटची लिंक आहे ती आम्ही भरलेली आहे, संपर्क झालेला आहे, ते काही वेळ तिकडे पोहोचणार आहे. त्याच्यापुढे जे ते कारवाई करतील ते आम्हाला मान्य आहे. आपण पाहू शकता ज्या प्रकारे मनसे पदाधिकाऱ्यांनी इथं भेट दिली आणि ते सगळं चेकिंग करून दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये ते तक्रार पण त्यांनी अपील केलेली आहे आणि FDAची जी लिंक आहे त्याच्यावर त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे. आता याच्या पुढे FDA काय कारवाई करणार आणि ब्लिंकिटवाले किती प्रकारे साफसफाईचं लक्ष ठेवणार, अपडेटसाठी बघत राहा मुंबई सोबत आले नामदार.